नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर। तर इथे मी आज तुमच्यासाठी पोल्ट्रीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर कावेरी गावरानची आपली पोल्ट्री आहे। जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्यासाठी ही नवीन माहिती आहे की आपली पोल्ट्री जी आहे तर ती कावेरी गावरानची आहे आणि पोल्ट्री आत्ताच स्वच्छ केलेली आहे। म्हणजे पोल्ट्रीचं जे खत होतं ते सगळं उचलून घेऊन गेलेले आहेत आणि बाहेर गोण्या ज्या आहेत भरून ठेवलेल्या आहे। तर अशा पद्धतीने आम्हाला जे आहे पोल्ट्रीसाठी जेव्हा आपण पोल्ट्रीतलं सगळं खत भरून घेतो तर पोल्ट्री जी आहे एकदम अशी मोकळी राहते। तर तिथे आम्ही वापरतो तूस। अगोदर चुना वगैरे पण लावून घेतात। मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत पोल्ट्रीच्या संदर्भात की आम्ही चुना वगैरे सुद्धा लावून घेतलेला आहे। पण यावेळेस आम्हाला तूसच भेटलेली नाही आहे किंवा तूस न भेटल्यामुळे आम्ही इथे चुना लावण्याचा जो प्लॅन आहे तो कॅन्सल केलेला आहे। तर धुलिवंदनच्या दिवशीचं जे आहे तर हा व्हिडिओ आहे। धुलिवंदनच्या दिवशी आम्ही जे आहे तर हे गव्हाचं भूस इथे टाकलेलं आहे। तूस आम्हाला मिळालेलीच नव्हती त्यामुळे आम्ही इथे गव्हाच्याच भुसाचा वापर केलेला आहे। तर हे गव्हाचं भूस हे घेऊन आलेले होते सासूरवाडीवरूनच, कारण आता भूस एकमेव तिथेच होते। आमच्या शेजारी देखील मागे होते पण तेव्हा आम्हाला तूस आणायची होती आणि आम्हाला वाटलं की तूस मिळून जाईल। आर्यन इथे माझी मदत करत आहे। त्याचे पप्पा बाहेर कोंबड्यांसाठी खाद्य जे आम्ही खूप लांबपर्यंत टोकऱ्या वाहत असतो तर त्याच्यासाठी एक छान अशी घरीच ट्रॉली बॉक्सची अशी ट्रॉली बनवत आहे। तर त्याच्यासाठी ते प्लाऊड देखील घेऊन आलेले आहेत। आम्ही देवीला नगरला तिकडे गेलो होतो तर तिथनं त्यांनी चांगल्या क्वालिटीचे लाकडांचे जे प्लाऊड आहे तर हे दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी आणले होते। तर मग आता त्यांनी छान वेल्डिंग वगैरे करून कोंबड्यांना मस्त बॉक्स बनवलेला आहे। तर त्या बॉक्समध्येच आम्ही ट्रॉली म्हणतो आपण, तर ट्रॉली बनवलेली आहे। तर त्याच्यामध्ये सगळं खाद्य टाकायचं आणि आता कोंबड्यांना त्याच्याखाली चाकं देखील बसवलेले आहेत, व्हील्स आहेत, म्हणजे कसं की ढकलत नेल्यानंतर वजन होणार नाही आहे। आणि इथे माझा पायाचा प्रॉब्लेम होता, फिजिकली प्रॉब्लेम जो होता, तर त्यासाठी मला खाद्य जे टाकायचं म्हटलं तर एवढ्यात 3-4 वेळा मला जावं लागायचं। तर अशा पद्धतीने मध्ये मी जसं की आजारी पडल्यामुळे मी खाद्य टाकायचं कॅन्सल केलं होतं आणि ते मला त्याच्यासाठी ही ट्रॉलीचा वापर आता चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि त्याच्यामध्ये खाद्य जाणार आहे। ट्रॉलीचा प्लॅन जो होता तो आमचा खूप दिवसांचा होता पण मी नाही म्हणायचे आणि नंतर मी स्वतःच आजारी पडल्यानंतर मी तर होऊन म्हटलं की नाही आता आपण ट्रॉली बनवून घेऊया। मग ही ट्रॉली जी आहे तर ती बनलेली आहे आणि ट्रॉली बनवण्याचं काम बाहेर पोल्ट्रीच्या बाहेर चालू आहे। तर मी तुम्हाला ट्रॉलीला वेल्डिंग करत आहे। तर पूर्ण झाल्यानंतर ट्रॉलीनी खाद्य कसं टाकणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्टमध्ये जरूर दाखवेल। तर इथे आर्यन माझी खूप मदत करत आहे। मुलं खूप काम करतात ते, पण मुलांना इथे पोल्ट्री द्यायला जास्त अलाउड नाही आहे पण ऐकतच नाही। आर्यन तर स्पेशली ऐकत नाही। आदिती तरी एक वेळ बाहेरच थांबते पण आर्यन नाही। तर इथे आलेले आहेत मुंबईचे पाहुणे। तुम्हाला जसं सांगितलं होतं की ते आज यांनी त्यांना इथे बोलावून घेतलेलं आहे यांच्या मदतीसाठी। तर आलेले आहेत मुंबईचे इथे गेस्ट। तर अशा पद्धतीने ते देखील इथे मला मदत करत आहे आणि लवकरच आम्ही मुंबईला देखील फिरायला जाणार आहोत। मुंबई, गोवा, चिपळूण असं आमचं फिरण्याचा प्लॅन आहे, पण आम्ही कधी जाणार आहे ते सांगता येत नाही आहे। प्लॅन नक्की आमचा ठरलेला आहे, पण आता उन्हाळा देखील आहे। आता उन्हाळा चालू झाल्यानंतर गोव्याचं जे आहे तर ते जावं की नाही असं देखील डोक्यात चालू असतं, पण त्यांचं खूप चालू आहे की नाही तुम्हाला यावंच लागेल आणि बघूया। तर पुढच्या महिन्यामध्ये ते नक्की पुन्हा रिटर्न येणार आहे सुट्ट्या लागल्यानंतर। दोघे हजबंड वाईफ येणार आहे। तर ते इथे आल्यानंतर नक्की मी एक व्हिडिओ बनवेल त्यांचा देखील। हे मुंबईला असतात आणि आम्ही आमच्या घरी जाऊन आलेलो आहे। खूप सुंदर असं त्यांचं चाळीमध्ये घर होतं। आता त्यांच्या घराचं रूपांतर खूप छान फ्लॅटमध्ये झालेलं आहे आणि खूप सुंदर असं त्यांचं मुंबईला अंधेरीला घर आहे। तर ते खूप वेळा आम्हाला सगळ्यांना बोलवत असतात, पण आमच्या इकडनं तिकडं जायला कोणी लांब असतं त्यामुळे आमच्या इकडनं कोणी लवकर पटकन तिकडं जात नाही आहे। माझे लहाणीचं घर आहे आमचं तर ते नक्की एखादं व्हिजिट वर्षातनं तिकडे देत असतं जर काही कार्यक्रम असला तर। पण ह्यावेळी जर आहे आम्ही खूप वर्षांनी गेलो होतो, आता त्याला 7-8 वर्ष झाली असतील, तर त्यानंतर आम्ही गेलेलो नाही आहे। तर इथे जे आहे मी सगळं भूस पायाने आता पसरून घेणार आहे। तर फक्त कोबा दिसायचा आणि बऱ्याचशा कोंबड्या बाहेरच असतात, आतमध्ये खूप कमी प्रमाणात कोंबड्या असतात। माझे जे पोल्ट्रीमधल्या कोंबड्या आहेत तर साधारण 3000पर्यंत असाव्यात किंवा 2500पर्यंत तरी असाव्यात, कारण आता बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत तर त्या मरण्याचे प्रमाण वाढलेलं होतं। तर त्यामध्ये 400-500 कोंबड्यांचा आम्ही अंदाज धरला होता। पहिले आमच्या कोंबड्या 3000, 200-300 आम्ही सांगायचो, पण साधारण 300-400 तरी कोंबड्या जरूर रोजचे 10-1 पिल्लं जे आहे तर मरायचे। पिल्लं राहिलेली नाही तर कोंबड्या तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने मरणाचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही हे खत जे होतं तर त्याला 7-8 महिने झालेले होते ते आम्ही पटकन भरून घेतलं आणि भरल्यानंतर काय झालं की आता ते क्लीन झालेलं आहे। तर आजार वगैरे वाढू नये म्हणून आम्ही पटकन भरून घेतलं।
तर अशा पद्धतीने खताला खूप जास्त प्रमाणे बाहेरनं जी होती मागणी होती, पण आम्ही तिथे दिले नसल्यामुळे आम्ही पहिल्यांदा जे खत ज्यांना विकलं होतं तर ते दुसऱ्यांदा देखील खत मागत होते, पण आम्ही हे खत कारण त्यांच्याकडे कोणी माणूस नव्हतं भरायला आणि त्यामुळे आम्ही त्यांना नाही दिलं. आणि आता आम्ही ज्यांनी खत नेलं आहे तर नेहमी त्यांनाच खत देणार आहे, कारण काय होतं की भरण्यासाठी इतके पैसे लागतात ना, तर 400-500 रुपये रोज जे आहे तर रोजंदारी मागत असतात. त्यामुळे आता आम्ही जे आहे तर यांनाच खत देऊन टाकणार आहे. ज्यांनी जे व्हिडिओमध्ये मागे ज्यांनी खत भरलं मी त्यांनाच देऊन टाकणार आहे. आणि त्यांनी खत भरल्यानंतर गोण्या वगैरे सगळं भरून रिक्षा वगैरे करून ते त्यांचं घेऊन गेलेले आहेत. आणि बाहेरचे लोक जे होते बाकीचे तर ते आम्हालाच माणूस बघायला लावत होते आणि भरायचं आणि पैसे पेमेंट पण आम्ही 400 रुपये हजेरी आहे तर त्यांना देऊन टाकायची. प्लस मग आम्ही ती गोणी घेऊन जायची. तर तुम्हाला म्हणजे मला तर तो हिशोब अजिबात न परवडण्यासारखा वाटत होता, कारण ओपन पोल्ट्री असल्यामुळे दिवसभर या कोंबड्या बाहेरच राहतात आणि बाहेर राहिल्यामुळे काय होतं की आता खताचं प्रमाण आहे ते जास्त बागेमध्ये आहे पेरूच्या, तर इथे पोल्ट्री तेवढं नाही आहे. आता एकदा हे क्लीन झाल्यानंतर फक्त रात्रीच्याच कोंबड्या इथं असतात, त्यामुळे घाण जास्त होत नाही आहे, त्यामुळे खत पण जास्त होणार नाही. तर आता मी 3 महिन्यामध्ये जरी भरण्याचा इथून पुढे प्लॅन जरी ठेवला तर तरी पण आम्ही जे आहे तर पूर्ण पोल्ट्रीतल्या जेवढ्या गोण्या होतील तेवढ्या गोण्या लगेचच भरून घेत जाणार आहोत आणि दर 3 महिन्याला पोल्ट्री आता साफ करणार आहोत. आणि प्लस इथे जे आहे तो स्प्रे देखील मारणार आहोत. कोंबड्यांचा जो आहे स्प्रे देखील मिळतो. कोंबड्यांवरती जो उडाला तरी काहीच प्रॉब्लेम नाही होते त्यांना, तर चांगल्या पद्धतीचा स्प्रे जो आहे तो आमच्याकडे आहे, तर तो इथे आम्ही पूर्ण पोल्ट्रीला आणि आसपासच्या परिसराला मारून घेत असतो. तर इथे मी आलेले आहे बाहेर. तर बाहेर काय चालू आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता वेल्डिंगचं काम जे आहे तर ते निम्म्यावर आलेलं आहे आणि बॉक्स जो आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर वरनं जे आहे तर अजून आपण म्हणतो प्लाऊड वगैरे आहे तर ते बसवायचं राहिलेलं आहे. आणि मस्त त्याचे व्हील्स आहेत, चाकं जे आहेत ना ते पण इथे भेटलेले, खूप कमी किमतीत आम्हाला सगळं भेटलेलं आहे. तर हे सगळं कमी किमतीतलं मटेरियल ते घरीच हा ट्रॉली बॉक्स तयार होणार आहे. तर मुलांना खूप छान गाडी झालेली आहे. आम्ही आमच्या मुलांना कधीच कार वगैरे कधी घेतलं नाही आहे, फक्त दुसऱ्यांच्या मुलाच्या कार वगैरे असं छान छान बघितलेलं आहे. तर हे व्हील आहे तर हे अजून याला बसवायचे आहे आणि हे सगळं काम घरीच करणार आहेत. हे आमचे मॅनेजर आहेत तर हे घरीच बनवणार आहेत. आमचे मिस्टर सगळं काम घरीच करतात. वेल्डिंग असू द्या, कटिंग असू द्या, सगळी पोल्ट्री त्यांनी घरीच बनवून टाकलेली आहे. पत्रेसुद्धा यांनी घरी ठोकलेले आहेत, म्हणजे बाहेर माणसाला पैसे जाणार. तर एक मित्र होता हाताखाली घेऊन, त्यांनी पूर्ण काम करून घेतलेलं आहे. 2 दिवसामध्ये पत्रे सगळे ठोकून झालेले आहे आणि 2 दिवस पत्रे ठोकण्यामध्ये ते बिझी होते. तर 2 दिवस त्यावेळेस मी माहेरला जाऊन आले होते, कारण की काय होतं की तेवढेच 2 दिवस घरी कोणी असल्यानंतर मी बाहेर पण जाऊन आले होते. तर हे व्हील्स आहे गोण्यांजवळ, तर खात्याच्या गोण्या बाहेर आहे. तर ह्या गोण्या ज्या आहेत तर त्या आता ते घेऊन जाणार आहेत. भरपूर गोण्या भरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने वेल्डिंगचं आणि कटिंगचं हे दोनही काम इथे चालू आहे. तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने इथे कटिंग आणि वेल्डिंगचं काम दोनही प्रत्येक कामामध्ये जे आहे तर हे हुशार आहेत, सगळे काम हे करत असतात. आणि काय होतं की बरेचसे कामं आपण घरी केल्यानंतर अगदी एक तुकडा जरी कापला ना तरी आपले 50-1 रुपये वाचतात, असा हिशोब असतो. तर एकदम परफेक्ट असं हे बसलेलं आहे. एकदम माप घेऊन कटिंग करायची, तर ह्या गोष्टीसाठी पण एकदम टॅलेंट पाहिजे असतो. आणि म्हणजे कुठलं पण काम करायचं म्हटलं ना तर एकदम व्यवस्थित अभ्यास असल्याशिवाय काम करता येत नाही आहे. तर त्यामुळे मी वेळोवेळी सांगेल की पोल्ट्रीचं सुद्धा तुम्ही करणार असेल नियोजन तर त्याचा अभ्यास केल्यानंतरच पोल्ट्रीचं हे करा, कारण की खूप लॉसिंग होतो. प्रॉफिट तर होतच असतो, पण लॉस पण त्यामध्ये बराचसा आहे, तो सहन करण्याची ताकद पण पाहिजे. त्यामुळे अभ्यासपूर्वक काम करा आणि खूप जणांना विचारा आणि मग ही पोल्ट्री करा, कारण पोल्ट्रीमध्ये नुकसान खूप जास्त आहे आणि पैशाची बर्बादी पण होते. मग जर कोंबड्या मेल्या वगैरे खूप आर्थिक नुकसान होतं, कारण यांचं उत्पन्न कसं आहे की मोठे झाल्यानंतरच आपल्याला हे विकायचे आहे, तशा पद्धतीने हे उत्पन्न होणार आहे. तर इथे आहे तर आता छान असं मला ट्रॉली बनणार आहे कोंबड्यांसाठी. तर ही ट्रॉली देखील मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे पूर्ण झाल्यानंतर. तर आज धुलीवंदन आहे आणि मुलांनी खूप जास्त मस्ती केलेली आहे, खूप धिंगाणा मस्ती आमच्या घरामध्ये. होळी जी आहे ना तर ती आज पण खेळून झालेली होती. पाणी वगैरे मुलांनी उडवलं होतं, जास्त त्यांना खेळता आलं नाही इथं, कारण इथं गोण्या होत्या आणि खाद्य होतं. तर खूप पाणी उडाल्यानंतर मग त्यांना न्यायचं पण होतं संध्याकाळी. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ माझा आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा, बाय बाय.